सीता पळवून नेली होती. चला इकडे बघा, वेश कुणाचा घेतला होता? पटपट बोला, वेळ नाही. अरे मग त्यानं वेश साधूचा घेतला होता. तर आता नांदेडवाल्या सगळ्या बसलेल्या माझ्या मायमावल्याला अशी भीक मागतो की साधूच्या वेशातले रावण तुम्हाला ओळखीत आले पाहिजे. कोणच्याच भामट्याच्या नादी लागायचं नाही. नारी धर्मपती देव ना तुझ्या. तुमचा धडपडत आहे. 100 रुपये आले आणि बाई मी गुरु गेला. ते अजूनही पळतात तसली लोक, त्यांच्या नादी लागायचं. भगवान भोलेनाथ कोणी पळवून नेलं? ते रावणले खतरनाक होता रामायणामध्ये. गीता की आज्ञा का पालन करना पुत्र का कर्तव्य है. काही काही सिरियल मधली माणसं लक्षात राहिली. अजून एक सिरियल होती बघा, कोण सिरियल होती? महाभारत. त्याच्यातली ती अवलादले बेकार होती. किती होणार भागचे. तो काही बोलतो भाऊ, पांडवों की मनसूबे अच्छी नहीं लगती दुर्योधन. मला रावण सांगायचा मूर्ख. सीतेला त्याने पळवून नेलं, गोष्ट खरी आहे. आणि अजून एक वाक्य बोलायचं, मग ऐकायचंच असेल तर, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या, तुमच्या संस्कृतीच्या मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत जगातला कुठलाच रावण तुम्हाला हात लावू शकत नाही. मर्यादा सोडून वागू नका. महिलांचे, थोडं माफी मागून बोलतो ना, कुणाला राग यायचा येऊ द्या, आला तर आला, मला काय घेणं नाही. महिलांची वेशभूषा अशी असली पाहिजे की तुम्हाला बघितल्यावर पुढच्याला ही माझी माय आहे वाटलं पाहिजे, मादी नाही वाटलं पाहिजे. बहुत खूप काय वर्दीने मेरे हात काढले. चला मला मूळचा जोश आहे. कोणाच्या भाऊने आता महाराजांचं नाव काढलं. सांगू का एक वाटत, एक नुसते मोबाईल खाली घ्या, मोबाईल कोणीच बाहेर. एक राजे नसले असते ना तर आपल्या सगळ्याच्या सुलता झाल्या असत्या.
जुन्या काळातली माणसं बघा, तानाजी मालुसऱ्याच्या पिशात टमाटर बसत होत, आपला तांदूळ बसाना. आम्ही विचारलं ना, मिशा का काढल्या, मंडळीला आवडत नाही. काय रगा मॅडम, मराठ्यांचा सरदार परेशानीमध्ये असताना वरबाप म्हणून फिरणं आम्हाला सोबत कशी झोप लागली मरणाला, आया बहिणी देखी दुश्मनाला, इकडे हातोने सलुगड्याला, देतो बांगड्या भरा हाताला, लेकराला मारतोस कार्य वाड्या बघाडीच्या वादी, हिंमत असेल तर या म्हाताऱ्यावर चाल कर. हे मामाना मारलं उठाला, दातान फोडलं नरीला, दातान फोडलं नरीला, उभा चिरला उदय भानाला, उदय भानाला गिराणी, उदय भानाला गिराणी, उदय भानाला गिराणी. तुम्हाला तुमच्या आई बापा शपथ एकदा ताकद लावा. शिवछत्रपती शिवाजी महाराज त्याला अंगात रगच लागते महाराज. इकडे लक्ष द्या. मला लय जण विचारते तुमची जात काय. आपल्या जातीचं नंतर बघू रे. मी महाराष्ट्राच्या मातीचा राजा. पहिल्यांदा मी हिंदू आहे, नंतर मी वैष्णव वारकरी आहे, आणि त्याच्यानंतर मारवाडी ब्राह्मण आहे. रावणानं सीता पळवून नेली होती. प्रभू रामचंद्र तिला शोधत शोधत निघाले होते. हनुमानजीला पाठवलं होतं. हनुमानजीनं पत्ता आणला होता. वाक्य बोलू का थोडं मोठं, ऐकता का भाऊ? अशोक वाटिका में जब बाबा जी अशोक वाटिका में बजरंग बली पहुंचे थे ना, तो सीता माँ उनसे कहती थी कि हनुमान, यहाँ के राक्षस बहुत आपको परेशान करेंगे, कृपया यहाँ पर कुछ किसी फल को तोड़कर मत खाना. हनुमान जी क्या बोले? माँ, मेरे स्वामी ने मुझे पता लाने को कहा है. अगर सीता लाने को कहते तो दुनिया का कोई रावण नहीं है जो मुझे रोक सके. चलो लक्ष्मी.
अतिशय गोड भूमिकेमध्ये श्रवण करतोय. समुद्राला प्रार्थना केली, लक्ष देऊन ऐका सगळ्या. समुद्राला प्रार्थना केली आणि अत्यंत कळकळीनं समुद्रानं सांगितलं की तुम्ही इथं पूजा करायला लावली. आणि तिथं ज्या लिंगाची स्थापना झाली त्याला रामेश्वर म्हणतात. एकदा प्रेमानं जय जयकार करा. बोलिये रामेश्वर भगवान की जय. काय दैवयोग आहे. रामेश्वर स्थापना आणि रामेश्वरांनीच सालासर भजनी मंडळाची केलेली स्थापना. दैवयोग आहे महाराज, दैवयोग. त्याच्यानंतर घृष्णेश्वर. दक्षिण परिसरामध्ये महाराष्ट्रात संभाजीनगरच्या परिसरात देवगिरी नावाचा एक पर्वत आहे. भारद्वाज नावाच्या गोत्राचा सुधर्मा नावाचा ब्राह्मण तिथं राहत होता. लक्ष द्या, लक्ष द्या. भारद्वाज कुलोत्पन्न सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण तिथं राहायचा. त्याच्या बायकोचं नाव होतं सुदेहा. काय नाव बी फार गोड ठेवी तुम्ही असे. आमच्या गावात एका मुलीचं नाव आहे सून आहे ना, धरल्याशिवाय चालतंय. नाव चांगली. मुलाचं नाव दिलं राजा. त्याला मला काय करतो, बस स्टँडवर असतो. देऊ का लेमन गोळी, चॉकलेट, बिस्किट देऊ का? ग्रह कार्यामध्ये कुशल असणारी, पतिपरायण असणारी ही सुदेहा नावाची स्त्री. सुधर्मा अत्यंत देवभक्त आहे. वेदानं वर्णिलेल्या मार्गावर हे दोघ जण चालतात. नवरा बायको सुशील आहेत, शांत आहेत, परोपकार करणारी आहेत. त्यांच्या पोटी मुलगा नाही. उदरी संतान नसल्यामुळं पतीला विशेष काही वाटत नव्हतं. पण ब्राह्मणी म्हणजे ती सुदेहा दुःखी होती. कारण टोमणे कुचके बोलणे हे बायकाला ऐकावं लागतात, बरोबर. मुलगा नसल्यावर चांगले लोक म्हणले जुन्या काळात लोक चांगले होते. कवा होते काय तुमच्या काळात? रामाच्या काळात सुद्धा नावं ठेवणारी होती. आता कशाला विचार करतो. ज्ञानोबरायांना त्रास देणारी होती, तुकोबरायांना दगड मारणारी होती, मिरेला विष पाजणारी होती. लोक कवा चांगली होती. आणि अजूनही आपण असे कार्यक्रम केले तुम्हाला दुसरे काम नाहीत का म्हणणारे अवलादी आहेत. तर त्यांना काय माहिती, मजा दीवानों का मिलता है तो दीवानों से मिलता है. और भगवान ने खुद दीवाना होके दीवानों से मिलता है. बराबर है. हाँ हाँ हाँ. तेरे दर को छोड़ के मैं कहीं और अपना जाऊं. सब कुछ यहीं पे पाया ये बाबा तेरी नगरी में. आपल्याला वेळ सब कुछ यहीं पे पाया अरे बाबा जी तेरी नगरी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में. नजराना दिल कहा, नजराना दिल कहा बाबा तेरी नगरी में. दीवाना तेरा बाबा तेरी नगरी में. मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया. दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया. मैं दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया. दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया. अरे दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में. दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में. तेरे दर को छोड़ के मैं कहीं और अब न जाऊं. तेरे दर को छोड़ के मैं कहीं और अब न जाऊं. तेरे दर को छोड़ कर मैं कहीं और अब न जाऊं. तेरे दर को छोड़ कर मैं कहीं और अब न जाऊं. सब कुछ यहीं पे तेरी नगरी में. दीवाना तेरा बाबा
हजार लाया, तुमने हजार लाया। अरे बाबा तेरी नगरी में तूने हजार लाया। बाबा तेरी नगरी में दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया। दीवाना मैं दीवाना मैं दीवाना हो गया। दीवाना 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 मैं दीवाना मैं दीवाना दीवाना हो गया। और एक आपसे निवेदन है, प्लीज प्लीज इधर देखिए प्लीज। 27 अप्रैल के दिन गौ माता का सम्मान ये अभियान समग्र विश्व में चलाया जा रहा है। गौ माता की रक्षा होनी चाहिए। गौ माता का दूध घी इसके सभी सात्विक हैं। इसके साथ साथ ये दिव्य औषधि भी है। गोबर गौमूत्र दिव्य औषधि होने के साथ साथ विषमुक्त कृषि का ये आधार है। भारतीय संस्कृति, परंपरा और संस्कार और जीवन शैली के बिना भारतीय गौ माता अकल्पनीय है। राष्ट्र गौरव और राष्ट्र रक्षा और राष्ट्र शांति और राष्ट्र का वास्तविक विकास गौ माता की सेवा और सुरक्षा के बगैर हो नहीं सकता। इसलिए आप सभी से प्रार्थना है कि 27 अप्रैल के दिन अपने अपने जिले के तहसील में 5000 तहसीलों में एक संत और एक गौ प्रेमी कार्यकर्ता जाकर निवेदन देना है। कई लोगों को इस अभियान में आप जोड़े रखिए। आप सभी से प्रार्थना है। और एक निवेदन आपसे करना है। वो निवेदन ये है कि श्री गुरु तेग बहादुर साहब जी की शहीदी दिवस पर विश्व सामाजिक सौहार्द दिवस घोषित करने तथा 2026 के विश्व सामाजिक सौहार्द वर्ष घोषित करने हेतु भारत सरकार द्वारा संयुक्त राष्ट्र संघ में प्रस्ताव प्रस्तुत करने के संबंध में स्वाक्षरी मुहिम बनाई जा रही है। आप उसमें भी अपना सहभाग दें, ऐसी प्रार्थना है आप सभी। एक बार जय जयकार कीजिए। नमः पार्वती पते शिव हर हर हर। कृष्णेश्वर जी की स्थापना के बाद ये 12 ज्योतिर्लिंग पूरे होते हैं। कुछ नाम भोलेनाथ के हैं। शिव सहस्त्र नाम पूरा करेंगे हम तो और 8 दिन लग जाएंगे। इतना पंडाल खर्चा, तो कुछ अपने वाणी को शुद्ध करने के लिए अपने मुख से कुछ भोलेनाथ के नाम आप भी लें। शिवो, बोलो शिवो, हरो, मृडो, रुद्रः, पुष्करः, पुष्पलोचनः, अतिगम्यः, सदाचारः, शर्वः, शंभुः, महेश्वर, चंद्रापीडः, चंद्रामौलिः, विश्वंभरेश्वर, वेदांतसार संदोहा, कपाली, नीललोहितः, ध्यानधारः, अपरिच्छेद्यः, गौरीभरतः, गणेश्वरः, अष्टमूर्तिः, विश्वमूर्तिः,
ज्ञानगम्य दृढप्रज्ञ देवदेवः त्रिलोचनः वामदेवः महादेवः पटुः परिवृत्तः दृढः विश्वरूपः विरूपाक्षः वागीशः शुचिसत्तमं वशाङ्कुः वृषवाहनः ईशः पिनाकिः खट्वाङ्गी चित्रवेशः चिरन्तनः तमोहरः महायोगी गोप्तः ब्रह्माच दुर्जटी कालकालः प्रतिवासः सुभगः प्रणवात्मकः उन्नद्रः पुरुषः जुष्यः दुर्वासः पुरुषासनः दिव्यायुधः स्कन्दगुरुः परमेष्ठी परात्परः. काही जणांनी म्हणले काही जण जसं जसं मी नाव घेत होतो तस म्हणजे तुम्ही मला तपासता. एक लक्षात ठेवा, उपास्य देवतेची ताकद उपासकात यावी असं वाटत असेल तर त्याला उपासना फार दृढ लागते. बरोबर. उपासनेला देव संताशी सत्कर्मयोगे सर्वामुखी. मेणबत्त्या कुणी कुणी आणल्या? मेणबत्त्या कुणी कुणी आणल्या? ठीक आहे. आता आपण ऐका ना, ऐका शांततेने ऐका. अगोदर पूर्ण ऐकून घ्या. शांत सूचना ऐका. आपण आरती करणार आहोत, ठीक आहे. आरतीच्या अगोदर अशी सूचना आहे, महिलांच्या साड्या, तुमचेच केस, ऐका ना, मेणबत्ती आहे ती, मेणबत्ती अशी फिरवायची नाही, ठीक आहे, लावायची आणि अशी फक्त वर धरायची, ठीक आहे. इकडे माझ्याकडे बघा, ती फक्त वर धरायची. लाईटी सगळ्या बंद करणार नव्हत्या. 5 मिनिटासाठी अशा मेणबत्त्या वर धरा. ऐका, आता नाही, गडबड करू नका. वर धरायची मेणबत्ती, मेणबत्ती रिकामी धरू नका आता. आणि ज्यांनी कुणी अत्यंत पवित्र अंतःकरणाने मेणबत्त्या आणल्या नाही, असे जे महानुभाव सज्जन आहेत त्यांना विनंती आहे की त्यांच्या मोबाईलची टॉर्च त्यांनी लावायची. ऐका, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे मेणबत्त्या सगळ्यांना लावायच्या, एका दुसऱ्याला सूट आहे. शिवमानस पूजा करायची 5 मिनिटं. एकदा शांत बसा सगळे, सगळे आवाजच नाही पाहिजे, एकदम शांत. कोणी कोणाला मेणबत्ती देऊ नका. तुझ्याकडे आहे का, माझ्याकडे आहे का म्हणू नका. शांत बसा, ऐका. डोळे बंद करून घ्या एकदा 1 मिनिटासाठी. भगवान भोलेनाथाची मानसिक पूजा आपल्याला या ठिकाणी तो भाव एकदा ऐकायचा आहे. रोज सकाळ संध्याकाळ, सकाळी स्नान झाल्यावर, संध्याकाळच्या वेळेला, संधी कालामध्ये ही पूजा अशी आहे. डोळे बंद ठेवा, ऐका ऐका, डोळे बंद ठेवा. किती भारी असली तरी डोळे बंद ठेवा. डोळे बंद ठेवा. भगवंताला असं म्हणा, हे दयानिधी शंकरा, मी आपल्यासाठी रत्नजडित सिंहासन तयार केले, मनातल्या मनात फक्त म्हणा. आणि त्या सिंहासनावर तुम्ही विराजमान व्हायचंय. स्नानासाठी हिमालयातून पाणी आणलंय, अनेक प्रकारच्या रत्नांनी विभूषित असलेली सुंदर वस्त्र आणली आहेत, कस्तुरी मिश्र चंदन, जाई, जुई, चाफा ही फुलं आणली आहेत. तुम्हाला अर्पण करतोय मी. धूप दीप आणलाय. मनोकल्पित उपचार भक्तियुक्त अंतःकरणानं तुमच्या चरणी मी समर्पित करतोय. त्याचा तुम्ही स्वीकार करा. उत्तम उत्तम पैलू पाडलेल्या आणि तऱ्हेतऱ्हेच्या नवीन रत्नांनी जडवलेल्या सुवर्ण पात्रामध्ये आपल्यासाठी नैवेद्य तयार केला आहे. हे देवादिदेव भोलेनाथ, साजूक तूप, खीर, बासुंदी, श्रीखंड, 5 पक्वान्न, चटण्या, कोशिंबिरी, दही, दूध, केळी, पुष्कळ भाज्या, सुगंधित चवदार पाणी तुमच्यासाठी मी समोर ठेवलंय. त्याचा तुम्ही स्वीकार करा. चौर्या मी ढाळतोय. मी आपल्या मस्तकावर छत्र धारतोय. पंख्यानं वारा घालतोय. आपल्यापुढे स्वच्छ आरसा ठेवलाय. वीणा आहे, भेरी आहेत, मृदंग आहेत, इत्यादी वाद्य समोर ठेवलेले आहेत आपल्यासाठीच देवा. त्याचा तुम्ही स्वीकार करावा.
हे शंकरा, तू आत्मा आहेस तर पार्वती ही बुद्धी आहे. पंचप्राण हे तुझ्यासोबत फिरणारे मित्र आहेत. शरीर हे तुझं राहण्याचं ठिकाण आहे. विशेष सेवन करण्याकरता केलेली मांडणी हीच तुमची आरास आहे, ती पूजा आहे. मी जेव्हा जेव्हा झोपतोय ती तुमची समाधी अवस्था आहे. इकडं तिकडं माझं फिरणं होतं त्यावेळेला तुमचीच प्रदक्षिणा करतो. माझं बोलणं हीच तुमची स्तुती आहे. याप्रमाणे सर्व कृत्य मी तुमच्या समोर करतोय, ही तुझीच आराधना आहे. प्रभू, मी हातानं, पायानं, देहानं अथवा कर्मानं, त्याचप्रमाणे कान, डोळे, इतर इंद्रिय यानं जर कुठला आतापर्यंत अपराध गेला असेल तर हात जोडून प्रार्थना आहे, उदार अंतःकरणानं तुम्ही माफ कराल अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करा. क्षमा याचना करा. आहा हा करोमि यत् यत् सकलम परस्मै नारायणाय समर्पयामि. एक प्रार्थना है, पाया पड़ो. सितारों को आंखों में महफूज रखना. बहुत देर तक रात ही रात होगी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी. इसी मोड पर फिर मुलाकात हो. पुन्हा कधीतरी भगवंत आपल्याला या दिशेनं अनेक आपल्या सगळ्यांच्या भेटी होतील. पूज्य बाबाजींच्या चरणावर आणि गौशाळेतील सगळ्या गायींच्या उद्धारासाठी या कथेला आपण समर्पित करू आणि सगळेजण एकदा प्रेमानं, गोड अंतःकरणानं, मी पुढे म्हणतो तुम्ही मागं म्हणायचं, भजन होईल. अनेक मान्यवर उपस्थित आहे त्या ठिकाणी. श्रद्धेय चव्हाण साहेब आले. सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चाललाय. अत्यंत शांततेनं लक्ष देऊ, भजन आपण गोड करू. पुन्हा एक विनंती आहे, तुम्हाला यांनी प्रसादाचं आयोजन केलेलं आहे. ही माझी काम नाही सांगायचं, पण तरी सांगायला प्रसादाचं आयोजन केलेलं आहे. एकदा हातवर करा, एक एक सिंगल एक एक हातवर करा म्हणा. मी कार्यक्रम झाल्याच्या नंतर प्रसाद घ्यायला बसल्यावर अन्नाचा एकही कर उष्टा टाकणार नाही, वाया जाऊ देणार नाही. मला भोलेनाथाची शपथ आहे. आता जेवायचं, आता दमानी जेवायचं ना. शपथ काय आता तुम्ही उष्ट टाकू शकत नाही, पण माहिती. अरे ऐका ना, अजून नाही ना झाला कमाल. तुमच्या आनंदाला मी समजू शकतो. एक गोड भजन करू आपण आणि मग लगेच आपल्याला पुढे जायचं. सत्यम शिवम ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदर, सगळे सगळे म्हणा. सत्यम शिवम सुंदर. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 आवाज वैष्णव आवाज. ज्ञानोबा तुकारा, ज्ञानोबा तुकारा, ज्ञानोबा तुकारा,
भयशूल निर्मूलनं शूलपाणि भजेहो भवानी पतिर्भावनं कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मनारि यावा गोपालाय कालारविन्दं भजते लोकं परिवाराणां न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवास न जानामि योगं जपं नैव पूजा अतोऽहं सदा सर्वदा शम्भुभुक्तं जराजन्म दुःखोदनाकर्यमानं प्रभो पारियापन्नमामीश शम्भो रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरदोषे पठन्ति नरा भक्त्यां तेषां शम्भो प्रसीदति नमः पार्वतीपते शिव हर 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 हर। सभी क्षेत्रों से उपस्थित हुए सभी मान्यवरों का व्यासपीठ की ओर से हार्दिक हार्दिक स्वागत। सभी मान्यवर व्यासपीठ से कुछ और बोलना अनुचित नहीं है इस समय में, इसलिए आप सभी को साधुवाद। सभी मान्यवरों को यहाँ पर महाराज से बैठ जाओ प्लीज, सब बैठ जाओ। आशीर्वाद प्राप्त करने के लिए आना भी होगा। एक लक्षात घ्या, एक जणांनी बाहेर जायचं नाही, शेवटचा दिवस आहे। आरती झाल्याच्या वरच बाहेर निघायचं। श्री सालासर भजन मंडल आए हुए सभी भक्तों का यहाँ पे स्वागत करता है। सभी मान्यवरों को यहाँ पर महाराज से आशीर्वाद प्राप्त करने के लिए आना है। उनके नाम यहाँ पर भाई कमल जी दावा पढ़ेंगे। उसके पश्चात दीपोत्सव के साथ साथ आरती होगी। तो आरती के लिए भी जिनके नाम लिए जाएंगे वे सबसे पहले यहाँ पर आकर सामने खड़े हो जाएंगे और उसके बाद में दीपोत्सव का कार्यक्रम होगा। उससे पूर्व हम सभी महानुभावों को जो विशेष रूप से यहाँ पर हमारी प्रेरणा बन के आए हैं, हमें सहकार्य सदैव उनका रहा है, ऐसे विशिष्ट व्यक्तित्वों को यहाँ पर हम आमंत्रित कर रहे हैं। उनके नाम ले रहे हैं भाई कमल जी दायमो। मैं महाराज जी से आशीर्वाद प्राप्त करने के लिए माजी आमदार अमर जी राजूकर साहेब, इन सभी श्री किशोर जी स्वामी, इन सभी महानुभावों को मैं विनती करता हूँ महाराज जी से आशीर्वाद प्राप्त करें। आरडीसी अंबेकर साहेब, महाराज जी से आशीर्वाद। आरडीसी अंबेकर साहब सरपत्नी, कृपया महाराज जी से आशीर्वाद प्राप्त करें। ये सभी विशिष्ट व्यक्तित्व सदैव सालासर भजन मंडल के सत्कार्य में, सत्संग में सहयोगी रहते हैं, सदैव प्रेरक रहते हैं, सदैव हमारे साथ रहते हैं। गौशाला खड़कूद के लिए विशेष रूप से सालासर भजन मंडल ने पहल की और सबसे पहले हमने ये सोचा कि बाबा जी की ये गौशाला निरंतर रूप से चलती रहे, किसी भी प्रकार उसमें खंड ना हो। इसी भाव से, इसी भाव को साकार करने हेतु इस आयोजन को हमने समक्ष रखा, एक संकल्प रखा। इस आयोजन से जो भी राशि हम खड़ी करेंगे उस राशि का उपयोग
सदैव बाबा जी की गौशाला के लिए करेंगे। अन्यथा भी जहाँ कहीं गौ सेवा के लिए आवश्यक हो हम सदैव तत्पर रहेंगे। परमपिता परमेश्वर देवादिदेव आदिदेव महादेव भगवान शिव की कृपा से सभी कार्य सुसंपन्न हुए हैं। इसलिए सर्वप्रथम उन्हीं महादेव के चरणों में सालासर भजन मंडल हृदय से वंदन करता है, उनका धन्यवाद करता है। उनकी प्रेरणा से एवं आशीर्वाद से जिन्होंने इस कार्य को सुसंपन्न करवाने में अपना धन्यवाद नहीं करेंगे, बल्कि हम ये कहेंगे कि हमारे संस्थापक महोदय का आशीर्वाद उन्हें प्राप्त हो। महाराष्ट्र की मधुर वाणी को ध्वनिवर्धन के साथ दूर दूर तक पहुंचाते हुए श्री टोनूजी शर्मा, इनका भी धन्यवाद करते हैं। गो स्वास्थ्य सेवा ग्रुप के कचरूजी बजाज एवं उनकी टीम, गौ पूजन में सहायक सभी जन एवं गौ सेवा योगदानदाता एवं संकलनकर्ता, इनके साथ साथ यहाँ पर सदैव सेवा में लगे हुए सभी सेवादार, इन सभी का हम धन्यवाद करते हैं। और अंत में आयोजन को सफल सुफल एवं सुसंपन्न करवाने में सहायक हुए सभी ज्ञात अज्ञात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोगकर्ता सभी का हार्दिक हार्दिक धन्यवाद करते हैं। और सहयोगकर्ता के रूप में सारी सहयोग सेवा जिनके साथ में यहाँ पर उपस्थित रही, जैसे हमारे दड़ू जी पुरोहित अपने भाव यहाँ पर प्रकट कर रहे हैं। रामेश्वर जी तिवारी, इनकी प्रेरणा से श्री सालासर भजन मंडल आयोजित श्री शिव महापुराण का आयोजन आज संपन्न होने जा रहा है। मैं सभी आए हुए भक्तों का यहाँ पर स्वागत एवं आभार मानता हूँ, जिन्होंने पिछले 7 दिन से शांतिपूर्ण वातावरण में यहाँ पर कथा सुनी और हमें सहयोग प्रदान किया। इसके लिए मैं सभी का हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करता हूँ। यह कथा रखने का पीछे का उद्देश्य श्री जगदीश जी महाराज बाबा जी, इनकी गौशाला जो खड़गुट स्थित है, उसके सेवार्थ यह संकल्प लिया गया था। इस संकल्प के हेतु हम आज यह कथा संपन्न करने जा रहे हैं। इसमें जिन जिन दानदाताओं ने हमें सहयोग दिया और प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष रूप से हमें सहयोग दिया, उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूं। शायद किसी का नाम लेना रह गया होगा तो मैं सभी सालासर भजन मंडल के सदस्यों की ओर से मैं माफी मांगता हूं। किसी महिला के द्वारा, हमारे सदस्य के द्वारा किसी महिला को कुछ बोला गया हो या किसी पुरुष को अप्रत्यक्ष रूप में प्रत्यक्ष रूप में अगर कहीं बात हमारी कही गई हो तो मैं उसके लिए प्रणाम कर उनको सभी को मैं माफी मांगता हूं। और मैं केवल एक विनती करता हूं, करबद्ध प्रार्थना, कि अब इसके पश्चात भंडारे का आयोजन किया गया है। जो लोग जहाँ बैठे हैं वहीं बैठेंगे, कृपया कहीं उठकर खड़े नहीं होना है और वहीं पर अपनी लाइन लगाकर, हमारे कार्यकर्ता आपके बीच हैं, वो लाइन लगाएंगे। उनके सूचना अनुसार आप लाइन लगाकर बैठे। कृपया किसी भी प्रकार की गड़बड़ ना करें, शांति से ये भंडारा संपन्न होगा। मैं इतना कहकर अपने 2 शब्द को विराम देता हूँ। बोल हर 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 हर, बोल बजरंग बली की। अरे आज दड़ू भाऊ बजरंगी बजरंगी बोल रहे हैं। बजरंगी भाई बजरंगी, बजरंगी भाई बजरंगी, बजरंगी भाई बजरंगी, बोल बजरंगी बली की जय। यहाँ से निकलते होकर सभी महिलाएं अपने मूल्यवान वस्तु, मोबाइल, अपनी पर्स का ध्यान रखें। किसी प्रकार की यहाँ कोई घटना अभी तक नहीं हुई महाराज की। ये हमारी बहुत बड़ी कृपा आपकी और ऊपर वाले की रही है। ये बहुत बहुत धन्यवाद। एक प्रार्थना, त्यांनी जी सूचना दिली त्याचं पाठपुरावा तुम्ही तुमच्या करा।
उगा गेलं पुन्हा बोलत बसायचं माझं गेलं माझं. आणि जे चोरणारे त्यांना एकदा सांगतो, घेतलं घरी जाऊस तर काम आलं. काय का आता आपण मेणबत्त्या लावणार, तेव्हा मेणबत्त्या लावणार. इकडे बघा, इकडे बघा भाऊ, तुम्ही साईडला ए माझी इकडे जा साईड समोर थांबलो समोर. इकडे माझ्याकडे बघा सगळे, एकदा हात वगैरे एकदा छान. आता आपल्याला मेणबत्त्या लावायच्या. मेणबत्त्या लावल्यावर लाईट बंद होणार. आरतीचे जे यजमान आहेत ते अगोदर समोर उभे राहतात तुम्ही सूचना दिल्याप्रमाणे, आणि त्याच्यानंतर आरती शेवटची चालू झाली पुन्हा लाईट लागणार. मेणबत्ती खाली चटईवर टाकायची नाही, दडून पुढे एकचा मंडप आहे. ऐका कोणी बोल नका, मंडळवाले बोल नका, कोणी बोल नका. 2 मिनिटं ऐका. हातामधली मेणबत्ती पूर्ण आरती झाल्यावर लाईट लागली की अशी विझवून टाकायची. बरोबर? ठीक आहे. एकही जण बाहेर जाणार नाही. आरती झाल्यावर वापस सगळ्यांनी जागेवर खाली बसायचं. बाहेर जर कोणी गेलं छातीत चमकलं म्हणजे मिळणार नाही. बरोबर? आता एक काम करा, जय शिव. मेणबत्ती फिरवायची नाही. सद्गुरु धामा सच्चिदानंद मेणबत्त्या विझवा हातात. खाली एखाद्या मेणबत्त्या पूर्ण विझल्या, पूर्ण स्वच्छ विझवा, पूर्ण विझवा. खाली लोटांगण बसा खाली, सगळे जिथं आहेत तिथं बसा. ताट ठेवून द्या खाली, बसा बसा. तुम्हाला माझी शपथ आहे, बसा. एका नाही उठायचं, बसा.